आजचा आपला लेसन आहे लेथ बेड या टॉपिक वरती. लेथ बेड हा लेथ मशीनचा मुख्य भाग आहे, म्हणून तो मजबूत, कठीण, दाब सहन करणारा आणि व्हायब्रेशन सहन करणारा असावा लागतो. लेथ मशीनचे इतर सर्व भाग बेडवर आधारलेले असतात. लेथचे बेड तयार करण्यासाठी क्लोज ग्रे कास्ट आयर्नच्या कास्टिंगचा वापर केला जातो. लेथ बेडची रचना. लेथ बेड हा लेथ मशीनचा मुख्य भाग आहे. बेडकरिता कास्ट आयर्नच्या सिंगल कास्टिंगचा वापर केला जातो. मोठ्या लेथ मशीनचे बेड 2 किंवा 3 भागात तयार करून अचूक एकत्र जोडलेले असतात. बेड हा लेथ मशीनचा मुख्य भाग असल्याने तो मजबूत, कठीण, दाब सहन करणारा आणि व्हायब्रेशन सहन करणारा असावा लागतो. करताना प्रथम रफ मशीनिंग करून हे कास्टिंग नैसर्गिक वातावरणामध्ये काही काळ ठेवले जाते आणि त्यानंतर त्यावर अचूक मशीनिंग केले जाते. बेडच्या डाव्या भागावर हेडस्टॉक फिट केलेले असते. उजव्या भागावर टेल स्टॉक बसवलेले असते. बेडच्या मध्य भागावर कॅरेज असते. बेडवर हेडस्टॉक आणि टेल स्टॉक यांच्यामध्ये या कॅरेजची हालचाल होत असते. लेथवर कूलंटसाठी ट्रे दिलेला असतो. हा ट्रे बेडच्या खालील बाजूस जोडलेला असतो. बेडची रचना खाली दिलेल्या 2 आकृतीमध्ये दाखवण्यात आलेली आहे. बेडला दोन्ही बाजूने कास्ट आयर्नच्या किंवा पत्र्याच्या पेटीच्या आकाराच्या भक्कम लेगचा आधार दिलेला असतो. लेगमुळे बेडवर काम करण्यासाठी योग्य उंची मिळते. काही हेवी ड्युटी लेथमध्ये जास्त भक्कम आधार देण्यासाठी 3 ठिकाणी लेग असतात. काही लेथ मशीनच्या हेडस्टॉकच्या खालच्या लेगमध्ये कूलंट युनिट बसवलेले असते. बेडचे कार्य. लेथ बेडची मुख्य कार्य खालीलप्रमाणे आहे. लेथ मशीनच्या बेडवर उजव्या बाजूला हेडस्टॉक हा मुख्य भाग अचूक फिक्स केलेला असतो. लेथ मशीनच्या बेडवर डाव्या बाजूला टेलस्टॉक हा भाग असतो आणि तो बेडवर कुठेही फिक्स करता येतो. लेथ मशीनच्या बेडवर हेडस्टॉक व टेलस्टॉक यांच्यामध्ये दोन्ही दिशेला कॅरेजची हालचाल होत असते. लेथ बेडच्या खालील बाजूस कूलंटसाठी ट्रे असतो. बेड सरकणाऱ्या भागाशी संपर्कात येणाऱ्या बेडच्या सरफेसला बेड वेज असे म्हणतात. यालाच गाईड वेज किंवा गाईड शोअर्स असे सुद्धा म्हणतात. हे बेड वेज सरळ रेषेमध्ये ग्राइंडिंग करून अचूक फिनिश केलेले असतात. काही लेथ मशीनच्या बेडवर हाताने स्क्रॅपिंग केलेले असते, तर काही बेड वेजना हार्डनिंग करून ग्राइंडिंग केलेले असते. लेथची अचूकता बेडच्या अचूकतेवर अवलंबून असते. लेथ बेडच्या बेड वेजच्या आकारानुसार खालील 4 प्रकार पडतात. फ्लॅट बेड वेज, व्ही बेड वेज, कॉम्बिनेशन बेड वेज व गॅप बेड वेज. फ्लॅट बेड. फ्लॅट बेडमध्ये बेडच्या वरील भागावर असलेले बेड वेज हे सरळ म्हणजेच फ्लॅट असतात. फ्लॅट बेड वेज असलेल्या ठिकाणी कॅरेज व टेलस्टॉकच्या मशीनिंग केलेल्या काठांचा उपयोग गाईड म्हणून केला जातो. खाली दिलेल्या आकृतीमध्ये फ्लॅट बेड वेज दाखवण्यात आलेले आहे. व्ही बेड वेज. व्ही बेडमध्ये बेडच्या वरील भागावर असलेले बेड वेज हे उलट इंग्रजी व्ही आकाराचे असतात. व्ही आकारामुळे कॅरेज व टेलस्टॉकला चांगल्या प्रकारे गाईड मिळतो. खाली दिलेल्या आकृतीमध्ये व्ही बेड वेज दाखवण्यात आलेला आहे. कॉम्बिनेशन बेड. कॉम्बिनेशन बेडमध्ये बेडच्या वरील भागावर असलेले बेड वेज हे फ्लॅट आणि उलट इंग्रजी व्ही आकार असे दोन्हींचे एकत्र असतात, म्हणून ह्या बेड वेजना कॉम्बिनेशन बेड असे म्हणतात. दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे कॅरेज व टेलस्टॉकला चांगल्या प्रकारे आधार आणि गाईड मिळतो. खाली दिलेल्या आकृतीमध्ये कॉम्बिनेशन बेड दाखवण्यात आलेला आहे. गॅप बेड. काही लेथ मशीन वरील बेड वेजचा हेडस्टॉकच्या जवळचा थोडा भाग वेगळा काढता येतो आणि पुन्हा बसवता येतो. याला गॅप बेड वेज असे म्हणतात. गॅप बेडचा उपयोग मोठ्या व्यासाचे व कमी लांबीचे जॉब मशीनिंग करण्यासाठी होतो. खाली दिलेल्या आकृतीमध्ये गॅप बेड दाखवण्यात आलेला आहे. धन्यवाद.